संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळावरती आता राज्यभरातील भाविक जे आहेत ते पौषवारीसाठी दाखल झालेले आहेत। राज्यभरातील लाखो वारकरी आणि हजारो दिंड्या ज्या आहेत त्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत। मुख्य हरिनामाचा गजर, हातात टाळ, खांद्यावर भगवा पताका, डोक्यावर तुळशीमाळ अशा जी आहे ती हे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी पखवाज मृदुंगाच्या गजरात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हरिनामाच्या गजरात जे आहे त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमून गेलेली आहे। तर याच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष आहेत ताई। आज एकीकडे या ठिकाणी पौषवारी चालू आहे तर दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील येऊन दर्शन घेतलेलं आहे। रामकृष्ण हरी सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी आज खरं तर खूप मोठा आनंदाचा वारकऱ्यांसाठी खूप मोठा क्षण आहे। कारण देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि कमीत कमी 10 मिनिटं मंदिरात निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर विश्वगुरू निवृत्तीनाथांचं दर्शन घेऊन ज्ञानोबारायांच्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली आणि संस्थांच्या वतीने एक छोटेखानी सन्मान आम्ही जी शहासाहेब असतील आणि सगळं मंत्रिमंडळ आमदार खासदार सर्वांचा करण्यात आलेला आहे। खरं तर अमित शहा यांच्या दौऱ्यात फक्त त्र्यंबकेश्वर नगरीत असलेलं ज्योतिर्लिंगाचं मंदिर होतं, मात्र संत निवृत्तीनाथांचं नव्हतं। त्यांचे पावले इकडे कसे वळालीत, काय आपण त्यांना आमंत्रित केलं होतं? गेली 4 दिवसापासून आम्हाला कळालं होतं की शहासाहेब येतात, पण प्रोटोकॉलमध्ये कुठेही नव्हतं। शहासाहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही बच्चाव सर असतील, बावनकुळे साहेब असतील, कॉन्टॅक्टमध्ये आम्ही सतत होतो। मग आमचे राठी महाराज आहेत, तुषार भोसले साहेब आहेत, या सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही होतो की शहासाहेब इकडे कसे येतील, त्यांना या मंदिराचं मात्र त्या ठिकाणी सगळी माहिती आपण दिली पाहिजे। आमचे तेजस दादा असतील, सर्वांनी खूप प्रयत्न केले। आम्ही मंदिराची संपूर्ण माहिती शहासाहेबांपर्यंत पोहोचवली, पण मात्र त्या ठिकाणी काल कळालं की शहासाहेब येत नाही आहे। प्रोटोकॉलमध्ये कुठेही निवृत्तीनाथ संस्थान नव्हतं। आम्ही खूप उदास झालो होतो, काय येत नाही, जर त्र्यंबक राजाचं दर्शन घेतात इकडे काय येत नाही। परंतु मात्र मला अमित शहा साहेबांच्या सन्मानासाठी तिकडे हेलिपॅडवर बोलवलेलं होतं। मी सांगितलं की मी तिथे येऊ शकत नाही। मग काय अचानक ठरलं माहीत नाही, इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला कुठेही विश्वस्तांना माहीत नव्हतं की अमित शहा साहेब येतात। अचानक 10 मिनिटापूर्वी आम्हाला कळालं आणि शहासाहेब येत आहेत म्हणून आम्ही सर्व विश्वस्त मंडळ कामाला लागलो। पोलीस प्रशासन असेल सर्वांनी सहकार्य केलं। आम्ही शहासाहेब या ठिकाणी आले, खूप आनंदाचा प्रसंग, सगळ्या वारकऱ्यांना आनंद झाला। सगळे वारकरी आम्हाला फोन करतायत की पहिल्यांदा देशाचे गृहमंत्री आज समाधीच्या दर्शनाला आलेले आहेत। खूप आनंदाचा क्षण आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकीकडे पौषवारी चालू असतानाच त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये संत ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वारकरी संप्रदायातील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे देखील दर्शन घेतलेले आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, त्र्यंबकेश्वर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।